पाहावं म्हणून विचार केलाय. त्याला काय म्हणतात, तालीम तालीम केली, प्रॅक्टिस केली. त्या सूर्य फळला आणि सूर्यानं सांगितलं की मी तुझ्यावर प्रसन्न झालो, आणि सूर्यामुळे ते मुलगा मला गर्भधारणा झाली. पण सूर्यानं वरदान दिलं, हा मुलगा जन्माला येईल, तू सोडून दे, आणि त्यानंतर तुझं कौमार्य तसं तसं अबाधित राहील. देवा असा प्रकार घडला. मग कर्णाला जाऊन बोलू का मी? तेव्हा सांगतात बरं आहे, चांगली गोष्ट आहे. कर्णाकडे जाते कुंती, आणि कुंती कर्णाकडे गेल्यानंतर कर्णाला पाहून रडायला लागली. तेव्हा कर्ण रडतो आणि विचारतो काय झालं, कोण आपण? कुंती बोलतच नाही आणि सांगते की बाळा मी तुझी आई आहे. कर्ण सांगतो आई असेल तर मला पाण्यात फेकून देऊन मला सूतपुत्र म्हणून काही म्हणून जे लोक बोलतात ती वेळ मला का आली असते. कुठे गेलो तुझा आजपर्यंत शांत. शेवटी मानलं कर्णाने, आणि महाराज एक सुंदर सोन्यासारखं वचन दिलं कर्णाने. हे माते, तुझ्या पोटी 6 मुलं 5 मुलं आहेत. तुझी इच्छा मी ओळखतोय, तुझे 5ही मुलं पांडव वाचले पाहिजेत. कर्णाने सांगितलं युद्ध घनघोर होईल, अर्जुन सोडून 4ही मुलाला मी प्राणदान देईन, पण राहील तर अर्जुन मी मरेल, आणि मी वाचलो तर अर्जुनाला वाचू देणार नाही, हे माझं वचन. हे असं बोलल्यानंतर कुंतीला दुःख गेलं नाही महाराज, कारण कर्णानं मानलं नाही. आजपर्यंत झाली दैना. कर्णाला विचारलं तुझं मातृत्व होतं ना, मग आजपर्यंत काय केलं त्याने? तर कुंतीला वचन द्यावं लागलं, महाराज हे काम क्रोध विकारानं भरून गेलं आजपर्यंत, कर्णा सांभाळ मला. आणि मग कर्णानं युद्धाच्या वेळी आठवण ठेवली कुंतीला दिल्या वचनाचे. धर्मराज रथार पालथे पडले महाराज, आणि सांगितलं लोक देखते क्या हो, उठा के ले जाओ इसको, मैं प्राण दान दिया. कर्ण सांगतो याला प्राण दान दिला, भीमाला जीवदान दिला, नकुलाला दिला, आणि सहदेवाला दिला महाराज. पण ज्यावेळेस रथाचं चाक रुतून बसतं आणि कर्णाला विचार वाटतो की कुंतीनं सांगितलं माझी खरीच आई असेल, आणि आईचं वचन जो पाळणार नाही तो जगात महामूर्ख ठरेल. मी कीर्तिमान आहे, माझी कीर्ती राहिली पाहिजे. हा प्राण गमावण्याच्या वेळेस सुद्धा कर्ण विचार करतो, आणि रथाचं चाक काढायला बघतो. का युद्ध करायला वेळ नव्हती का त्याला? अंतःकरणाचं गुज आहे. मी कुंतीला सांगितलं होतं मी मरेल तर अर्जुन वाचेल, आणि अर्जुन मेला तर मी राहील, मला राहून करायचंय का? आणि कुंतीच्या अंतःकरणातली भावना ओळखून रथाचं चाक करी बसला. भगवंतानं तीच वेळ साधली आणि अर्जुनानं त्याला मारून टाकलं. महाराज का सांगितलं हे? तर अंतःकरणामध्ये हे होतं आजपर्यंत कुंतीच्या. आणि मग कुठं प्रगट झालं? ज्यावेळेस हे सगळे वारले, भीष्माचार्य वगैरे सगळे, आणि गंगेच्या काठावर ब्राह्मणातर्फे तिलोदक तिलदान देण्याकरता. तिलदान का द्यावं? तिलाचं का अंगठ्यानं पाणी द्यावं? तर यांचा आपला संबंध तुटला पाहिजे. त्याला म्हणतात तिलोदक देणे. भावना कळत नाही महाराज. कन्यादान काय लोकांना कळत नाही. लग्न करणारा कोटी रुपये सारतो, आणि बापाला कन्यादान कर म्हणजे बाबा होता कन्यादान, तुम्ही मला लई काम ऐकलं सुद्धा करा, तुम्ही घ्या कन्यादान करून. अरे पण कन्यादान तुला करायचं बाबा, जन्म दिला असतो, काय त्याचा संकल्प बघ. तसं तिलोदक दान देण्यामुळं तुझा आमच्या संसारातला संबंध संपला. तू परमात्म्याचा हो, तू देवाचा झाला पाहिजेस, असं त्या पुत्रानं, त्या रक्ताच्या, त्या नात्यानं, त्या कुळाच्या वंशानं त्याला तिलोदक दिलं पाहिजे. आणि तिलोदकामुळे तो परमात्मा त्याचा सांभाळ करतो. तुम्ही तिलदान दिलं देव त्याला सांभाळतो. विठ्ठल आणि प्रसंग असा समोर काय, त्या यमुने काठावर या पांडवांना तिलोदकाचे मंत्र सांगितले जातात, आणि कुंती मोठ्यानं रडते. एक समाधान आहे की अर्जुन वाचल्याचं, पण दुःख कुंतीच्या हृदयात शिरले आहे की माझं कर्ण मेलं. आणि शेवटी येते आणि येऊन सांगते पांडवांना की बाबा रे अजून एकदा तिलदान द्या की कर्णाच्या नावानं. सगळे चिडतात धर्मराज सगळे. हे मातोश्री, जो वैरी होता, प्राण घेण्याकरता बसला होता, तो मेला, आनंदाची गोष्ट आहे, आणि त्याच्याकरता तिलोक द्या म्हणतात. मग कुंतीने युक्तिवाद सांगितलाय, तुम्हाला तो नको होता ना, त्याचा संबंध तोडायचा असेल तर तिळदान केलंच पाहिजे. संबंध भगवंताला विचारतात धर्मराज, देवा काय गंमत आहे? हे तिळदान करा म्हणतात, त्याच्या पिंडावर पाणी होता म्हणतात, काय करावं? देवाने सांगितलंय युधिष्ठिर पार्थ सब सुनो, जो कोई माता का वचन नहीं पालन करता वो नरक में चले जाता है. सुधाकर है, जो माता जी का वचन नहीं सुनता वो नरक में चले जाता है. कोण सांगता सर? देव सांगतात. खरं काही सांगत नाहीत, पण देवावर एवढा विश्वास त्या पांडवांचा. चलो जब भगवान बोलता है तो तिलदान करो.
तिलदान केलं महाराज कर्णाच्या नावाचं, आणि मग तिलदान झाल्यानंतर परमात्माला पुन्हा धर्मराज विचारतात काय संबंध होता. तेव्हा आज सांगायला हरकत नाही म्हणले की कुंतीच्या विवाहापूर्वी सूर्यापासून झालेला मुलगा हा कर्ण होता. मग धर्मराज रडायला लागले. ते म्हणजे दुःख करायचं नाही मेल्या माणसाबद्दल. दुःख केलं की पुन्हा त्याला नरकाला घातल्यासारखं होतं. तिलदान दिलंय, संबंध तोडलाय, आणि तुमचा भाऊच होता म्हणजे सखा. त्यावेळेस धर्मराज शाप देतात, हे मातोश्री की तो आजपर्यंत तुझ्या पोटात गुप्त ठेवलीस हे भाऊ होता, म्हणून आजपासून मी शाप देतो, कोण्याही स्त्रियाच्या पोटात गुप्त गोष्ट राहणार नाही. आज चालू आहे, सांगूच नाही महाराज बघायला. कोणाला सांगू नको बरं म्हणलं की तिने तिच्या सख्या बहिणीला सांगते, म्हणू नको बरं मला तुला म्हणून सांगायला म्हणते, आणि ते येते लोन पुन्हा माझ्यापाशी जातो. सगळ्याला सांगून सांगून येते, गुप्त गोष्ट राहत नाही. हा प्रसंग धर्मराजाने बोललेला आहे. एवढा महाभारतातला प्रसंग सांगितला. म्हणून प्रार्थना करते ही गंगाबाई की तोडावा संबंध, तोडी हे संबंध, तोडी आशापाश, माझं हो सायास न करता मला काही कष्ट लागू नये देवायचा, मला याची काही जाणीव होऊ नये. बरं, मग हे सगळं मला सांगतेस, तुझी अवस्था कशी आहे खरंच सांग. शेवटच्या क्षणात तू कामने मी तो राहिलो निश्चिंत, राहिलो निश्चिंत. तू कामने मी तो राहिलो निश्चिंत, राहिलो निश्चिंत. राहिलो राहिलो निशांत, तुका मने तो राहिलो निशांत, राहिलो निशांत. तुका मने